नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सकाळच्या नाश्त्याला असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असो अगदी पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता बनवतोय. तुमची मुलं ही जर पालेभाज्या खात नसतील तर हा पदार्थ अगदी आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मी खलबत्त्यामध्ये करणार आहे त्यामुळे याची टेस्ट एकदम भन्नाट येते. त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या तोडून अशा पद्धतीने घालायच्या, म्हणजे त्या लगेच बारीक व्हायला मदत होते. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. हिरवी मिरची तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलांना जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घालू शकता. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. आता हे सर्व अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आणि याची मध्यम जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तुम्ही हे जरी मिक्सरला वाटून घेतलं तरी मध्यम जाडसरच वाटून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व साहित्य मी जाडसर कुटून घेतलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे. त्यामध्ये 2 कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यानंतर या पदार्थाला छानसं बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठही घालायचं. त्यानंतर यामध्ये छानशा फ्लेवरसाठी 1 चमचा बडीशेप घालायची. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे. तो अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा आणि क्रश करून यामध्ये घालायचा. त्यानंतर काही मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला, एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि इथे मी दही घेतलं आहे. ते पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे दही यामध्ये घालायचं. लाल मिरची पावडर तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर स्किप केली तरी चालेल. त्यानंतर आपण जे लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं. कच्चं तेल घातल्यामुळे या पदार्थाला नॉर्मलचा खुसखुशीतपणा येतो. त्यानंतर चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं. त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे, तीही यामध्ये घालायची. त्यानंतर इथे मी ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने 2 कप मेथी चिरून घेतली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं सर्व पाणी निथळून घेतलं आहे. ती मेथी यामध्ये घालायची. आता हे सर्व साहित्य आधी छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही, कारण आपण यामध्ये दही घातलंय आणि मेथीलाही पाणी सुटतं. त्यामुळे सुरुवातीला मेथीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये आणि दह्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं. जेव्हा हे सर्व साहित्य मिक्स करून होईल तेव्हाच लागेल असं थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर पीठ मळताना लक्षात ठेवा, हे पीठ आपल्याला जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसरही मळून घ्यायचं नाही. त्यामुळे जसं आणि जेवढं पाणी लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि पिठाचा छानसा गोळाही तयार झाला आहे. आता हा पिठाचा गोळा थोडंसं वरून कच्चं तेल लावायचं आणि एक अर्धा मिनिटं पुन्हा अशाच पद्धतीने मळून घ्यायचा. तर इथे पिठाचा गोळा मी अशा पद्धतीने एक अर्धा मिनिटं मळून घेतला आहे आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 5 ते 10 मिनिटं हे पीठ भिजवून घ्यायचं. पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, कारण मेथीमुळे त्याला पाणी सुटतं आणि हे मळलेलं पीठ सैलसर होऊ शकतं. आणि इथे मी पीठ मळण्यासाठी एक मोठा ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे. तर इथे एक 10 मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे. आता याच्यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि हे तेल हाताला लावून अशा पद्धतीने पुन्हा हे पीठ एक अर्धा मिनिटभर मळून घ्यायचं. जर अशा पद्धतीने पीठ मळून घेत असताना तुमच्या हाताला तेल लावूनही पीठ चिटकत असेल तर यामध्ये थोडंसं कोरडं पीठ मिक्स करून घेऊ शकता. तर इथे एक अर्धा मिनिटभर हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलं आहे आणि या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्याचप्रमाणे हे पीठ हातालाही चिटकत नाहीये. आता पुन्हा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाचे अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. तर तुम्ही चपातीसाठी जसे गोळे बनवता त्याच्यापेक्षा थोड्याशा लहानशा आकाराचे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता राहिलेल्या सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पिठाचे गोळे मी बनवून घेतले आहेत आणि आपण पीठ मळलं होतं त्यामध्ये 11 पराठे तयार होतात. आता हे पराठे आपण लाटून घेऊयात. त्यासाठी इथे एका पोळपाटावरती मी तयार करून घेतलेला गोळा घेतला आहे. आता हा पराठा तुम्ही तेलावरतीही लाटू शकता किंवा याला कोरडं पीठ लावूनही लाटून घेऊ शकता.
तर मी इथे तेलाऐवजी कोरडं पीठ लावूनच हे पराठे लाटून घेणार आहे। त्यासाठी बनवून घेतलेला गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे आणि आता अशा पद्धतीने एकाच बाजूनी हाताने गोल गोल फिरवत हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेत असताना लागलंच तर आणखी थोडंसं कोरडं पीठ याला लावून तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेऊ शकता। पराठा लाटताना लक्षात ठेवा तो एकाच बाजूने व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हाताने गोल फिरवायचा आणि लाटून घ्यायचा। आणि हा पराठा जेवढा पातळ लाटून घेता येईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकाच बाजूने लाटून घेत एकदम पातळ असा पराठा मी लाटून घेतला आहे। तर अशा पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्यायचे आणि आता हा पराठा आपण भाजून घेऊयात। पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला की आता त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापरही करू शकता। त्यानंतर आपण जो पराठा लाटून घेतला आहे तो तव्यावरती घालायचा आणि खालच्या बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा। पराठा भाजून घेत असताना पूर्ण पराठे भाजून होईपर्यंत गॅसचा फ्लेम हाईच ठेवायचा आहे आणि हे सर्व पराठे आपल्याला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सर्व 11 पराठे आधीच लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर एक एक पराठा पटापट भाजून घेऊ शकता। हे पराठे लाटून एकावरती एक ठेवले तरी ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पराठे करू शकता म्हणजे ते एकदम कमी वेळात बनून तयार होतील। तर पराठा खालच्या बाजूने हलकासा भाजला की आता पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजून घ्यायचा। पराठा दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजला की पुन्हा पलटी करायचा आणि आता या पराठ्यावरती वरून तूप लावून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पराठे भाजण्यासाठी तेलाचा वापरही करू शकता। वरच्या बाजूनी तूप लावून झालं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि आता दुसऱ्या बाजूनेही याला तूप लावून घ्यायचं। दोन्ही बाजूनी पराठ्याला तूप लावून घेतलं की आता हाय फ्लेमवरती अलटी पलटी करत हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। हे मेथीचे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता। अगदी पोटभरीचा नाश्ता होतो आणि सर्वजण अगदी आवडीने खातील। त्याचप्रमाणे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पराठे तुम्ही 7 ते 8 दिवसाच्या प्रवासासाठी जर बाहेर जाणार असाल तरीही बनवून घेऊ शकता। हे पराठे 7 ते 8 दिवस अजिबात खराब होत नाहीत किंवा याच्यासोबत खाण्यासाठी लोणचं किंवा दही असावं असं काही नाही। हे पराठे जरी असेच कोरडे तुम्ही खाल्लेत तरी चवीला अगदी अप्रतिम आणि भन्नाट लागतात। त्याचप्रमाणे हे पराठे 7 ते 8 दिवस अगदी आहेत तसेच मौसूद राहतात आणि तुमची मुलंही जर पालेभाज्या खात नसतील तर हा पराठा अशा पद्धतीने तुमच्या मुलांना एकदा नक्की बनवून द्या, तेही अगदी आवडीने खातील। आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे लाटून घेऊन भाजून घेऊयात। तर इथे आपले गरमागरम मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे बनवून तयार आहेत। हे तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा लहान मुलांना टोमॅटो केचप सोबत खायला देऊ शकता। त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हे पराठे किती मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत आणि आत्ता हे पराठे जसे मऊ लुसलुशीत आहेत तसेच हे पराठे अगदी 7 ते 8 दिवसही आहे असेच राहतात। त्यामुळे सकाळचा नाश्ता असो, मुलांचा टिफिन, दुपारचं जेवण असो किंवा प्रवासात नेण्यासाठी असो, एकदा हे पराठे नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।